शिर उडवावया शिर तुटून पडले कोण्या ठाया शिर तुटून पडले कोण्या ठाया काश्मीर देवाचा गुरु महाराया शिदाचा वरदहस्त माझ्या शिरावर अन थाप मार निंबाड्या ढोलावर सुंदराना मानला सुंदराना मानला माझ्या पुण्या जिल्ह्याला सौंदर्याचा तालुका मोठे वाडा गावाला काट सच्या बाजूला मोठे वाडा गावा दुसऱ्या बघा ढावाला देवा सेवा करायला हऱ्या मारे कोणाला हात मारा कोणा तिच्या बाळाला धर्मदेवाच्या लेकाला सांगले जिल्ह्याला माझा वाडा तालुका
मोत्याच्या नात्याला मंगल या मूर्तीला आईला देवी होळकर गणेशोत्सव मंडळ मंडळाच्या वतीनं खडके साहेबांच्या वतीनं दुसऱ्याला गावाला आलो आम्ही गाया सर्वप्रथम तरी सुद्धा आपण इतक्या वेळानं सुद्धा इतक्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आमची ओवी ऐकण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. फक्त पुढच्या तासात 1-2 तास म्हणजे तुम्हाला कार्यक्रम रंगल त्या बेतानं तास 1.5 तास 2 तास 3 तास 4 तास तुम्हाला जेवढं आवडतं त्या टायमापर्यंत फक्त कृपया बोलणं. कारण का आम्ही सकाळी बसूया करायला कार्यक्रमाला इकडे याला एक कार्यक्रम ऑलरेडी केलाय बाळवणी मेंढरात आपल्या सिद्ध मुरड्याला आणि तो कार्यक्रम तो वापस आम्ही आलोय. त्यानंतर उद्या सकाळी एक कार्यक्रम आहे पुण्याला कात्रजला आणि त्यानं संध्याकाळी कार्यक्रम. त्यामुळे कृपया आम्हाला रातभर कार्यक्रम पहिल्या सतयोगाला शिवपुराण नावाच्या ग्रंथाला सुरुवात वविला वर कैलासाच्या गादीला भगवान शिव शंकर पार्वती आदिमाया शक्ती लागल्यात सुखा समाधानानं नांदायला लागलं होतं सुखा समाधानानं नांदायला त्या ठिकाण्याला विचार मनाचा जसा केला त्यावेळी सकाळच्या पारी भगवान शिव उठायचा आणि कुठे तरी जायचा. असा नेम चालू झाला की 3 दिवस उठायचा आंघोळ सवळ करायचा पायात खणाव अंगासंग व्याघ्र चमड गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा कपाळाला भस्म भोरगड्डी क्वार मिशी हातात त्रिशूळ डमरू घ्यायचा आणि भगवान शिव 3 दिवस झालं सकाळच्या पारी कुठतर जायचा. फक्त पार्वतीला ही गोष्ट माहित पार्वती लागली होती मनात झुरायला पार्वती देवी लागली होती मनामध्ये झुरायला भोळादेव शंकर जातोय कुठे त्या ठिकाण्याला 4थ्या दिवशी देव उठला आंघोळ सवळ देवानं केलं कपडाला भस्माचं पट्ट लावलं देव दारातनं पाय बाहेर काढायला पार्वती म्हणजे थांबा 1 नाही 2 नाही 3 नाही आता 4था दिवस आहे तुम्ही कुठं जातायचा फक्त मला सांगा कुठं जातायचा आधी फक्त सांगा नंतर जावा. अगं आधी माया शक्ती पार्वती मी एका देवाचं ध्यान करायला जातोय. गालात त्या गालात पार्वती असली अरे भगवंता जगात तू महादेव आहे तुझ्यावर कुठला देवच नाही आणि तू तर म्हणतोस मी कुठल्या तर देवाला पाय पडायला जातोय. जग सगळं म्हणजे मला हजल नवरा म्हणून देवा असं मला गंडू नको फसू नको जे काय तुझं काम आहे ते मला खरं सांग. अग पार्वती खरंच सांगतो ऐक तुला मी एका जातो देवाला तुला पाहायचं असेल तर माझ्या सोबत तू पण चल या वेळेला. लागला होता पार्वती देवीला भोळादेव शंकर बोलायला त्या ठिकाणी आणि भोळ्याला माझ्या या देवाला, भोळ्याला माझ्या या मित्रांनो संसारामध्ये नवरा एक
बाजू तांब्याच्या नावाशी बोलावा पुणे का काय ना तुझे गु तांबेवा ना तुझ्या जगूया तांबे किंवा तांब्याच्या फळेचावा बघता माझ्या या देवाचा का महाराज म्हणतात सोने नाणे आम्हा मूर्ती के समान आंध्रे म्हणजे माती समान आहे.